पण त्याला एक मुलींसाठीचा मोठ्या प्रमाणावर साजरा केलेला सण असं म्हणून मनवलं जातं. बालिका दिन, कारण की 3 जानेवारी या दिवशी सावित्रीबाईंचा वाढदिवस आहे म्हणजे जन्म आहे म्हणून. आणि महिला मुक्ती दिन म्हणजे त्यांच्या शिक्षणामुळे महिलांना ज्ञानाची दारे खुली झाली म्हणून महिला मुक्ती दिन असा हा आजचा सावित्रीबाई फुले यांचा जयंतीचा कार्यक्रम. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी, तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी. मला तरी वाटते आज इथे बसलेल्या जितक्या म्हणजे महिला आहेत कोणी 10वी-12वी पेक्षा कमी शिकलेला नसेल. फक्त सावित्रीबाईंमुळे प्रत्येकाला लिहिता वाचता येतच असेल. कोणी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी शिक्षिका असेल, कोणी वकील असेल, कोणी काहीही नसलं पण गृहिणी बनून तिच्या मुलांना ती शिकवतच असेल. महान कार्य घडते फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे. हार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं बनत जाते. आणि याच माणुसकीचं देणं म्हणून आज वेदिका टापरे, खुशी तांगडे, आपल्याला माहित आहे की आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म जयंतीनिमित्त एकत्र आलेलो आहोत. आमचा एकच उद्देश आहे की सगळ्या महिलांनी घराच्या बाहेर पडावं, त्यांना बाहेरचं जग कळावं आणि काहीतरी एक नाविन्यपूर्ण आपल्यामध्येही बदल घडावे आणि ते खूप चांगल्या प्रकारे. जग खूप सुंदर आहे, याच्यामध्ये शिकण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्याआधी ज्ञानज्योती क्रांतीज्योती अभिवादन करते आणि उपस्थितांचे परत एकदा पुनश्च स्वागत करते. सावित्री बनावी दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता बनावी, दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता झाली रमाई, भीमाचार क्रांतीचा नारा झाली भीमाई, रमाई पारी भीमसा